हे माझं दुर्दैव आहे की मी ह्या अशा परिस्थितीत सापडले। पण आता यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार केला पाहिजे। या हरामखोर माणसाला जर असं वाटत असेल ना की त्याच्या त्या मेंगळट बायकोसारखी त्यांनी केलेले अत्याचार मी सुद्धा सहन करीन, तर तसं काहीही होणार नाहीये। आता माझ्या विरोधात असलेल्या दादा होळकरलाच माझी ताकद बनवायची वेळ आली आणि ज्याच्यासाठी मी हे सगळं सहन करते त्याच्या आयुष्यात परत शिरावं लागेल, तेही लवकरात लवकर। शाले, तू सत्याबरोबर जे काय वागलीस नव ते अगदी बरोबर वागलीस बघ। हे असंच जर आधी वागली असतीस तर मला तुझ्या अंगावर वरडावं लागलं नसतं। पण तुमच्या समद्यांवर मला कंठशोष करावा लागतोय हेच माझं दुर्भाग्य आहे बघ। असं बोलू नका सासूबाई। घरामध्ये तुम्ही वडीलधारे आहात, आमच्यावर रागवायचा ओरडायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे। अगं वय ग, पण आता अंगात ताकद नाही राहिली। एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, मूल चुकलं तर ती चूक दाखवून द्यायचं काम आई वडिलांनी करावं, पण चुकीचे हट्ट धरून मुलांना नवीन चुका करायला प्रवृत्त करू नये। शाले, जेव्हा डोळं उघडतील तीच सकाळ समजायची, हे तुला कळलं नव? लय बेस झालं। पण मुलांनी सुद्धा त्यांची चूक मान्य करायला हवी। हे आमचं पनिशमेंटचं वेपन आहे, चा वापर करतो आम्ही कधी कधी। कधीही याचा वापर होऊ शकतो। तुम्हाला भीती नाही वाटत त्या वेपनची? ती भीती मला तुमच्या डोळ्यात दिसते। सत्यजित मुधोळकर जिवंत आहे हे ऐकल्यापासून घाबरलाय तुम्ही। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। आमचे तांबडे बाबा सोडून मी कधीच कोणाला घाबरत नाही, तशी त्यांची आम्हाला शिकवण नाही। राहिलं सत्यजित मुधोळकर, आम्ही त्याच्या घरात घुसून त्याचे तुकडे तुकडे करू शकतो आमच्या मनात आलं तर, आणि आमच्या मनात यायला पाहिजे। गो हेड, कोणी अडवलंय का? मी तर तुमचे हात धरून ठेवले नाहीयेत, जा ना। मिस्टर होळकर, हे जे काय तुम्ही बोलताय ना, मुधोळकरच्या घरात घुसून त्याला मारीन वगैरे, हे सगळं फक्त बोलायला, कारण प्रत्यक्षात तुम्ही असं अजिबात करू शकत नाही। तुम्हाला जे व्हाईट कॉलर आयुष्य जगायचंय ना, त्यासाठी हे सगळं करून चालणारच नाही। आणि म्हणून तर मी सांगत होते, आधी त्या सत्यजित मुधोळकरला उद्ध्वस्त करूया आणि मग संसार थाटूया, पण नाही, तुम्हाला घाई झाली होती ना, मग भोगा आता स्वतःच्या कर्मांची फळं। मिस्टर होळकर, अजूनही वेळ गेलेली नाहीये। आता मी जे काही सांगते ना ते नीट शांत डोक्याने ऐकून घ्या। मी अजूनही तुम्हाला जे हवंय ना ते मिळवून देऊ शकते, पण तुम्ही जर मला इकडनं जाऊ दिलत ना तर तुम्हाला काय वाटतंय? मी त्या सुहासच्या खरंच प्रेमात पडले आणि म्हणून त्याच्याशी लग्न करत होते? मिस्टर होळकर, हा सगळा माझा प्लॅन होता,
सगळं माझ्या मनासारखं चाललं होतं, पण तुम्ही सगळ्याचा सत्यानाश केला. पनिशमेंट खरं तर तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्हाला असं नाही म्हणत? आम्ही तुमचं ऐकून घेतोय म्हणून तुमचं धाडस वाढत चाललंय. आम्ही तुमचा आवाज आत्ताच्या आत्ता बंद करू शकतो, कारण असं आमच्याशी कोणीच बोलत नाही. तेच सर ना मिस्टर होळकर, तुम्हाला कळतच नाही तुम्ही चुकताय कुठे. मला मारून तुमचा जीव शांत होणार आहे का? मग ठीक आहे, तसं असेल तर मला मारून टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं करून तुमची सत्यजित बरोबरची लढाई तुम्ही जिंकणार नाहीये. कारण त्यासाठी तुम्हाला एक हत्यार पाहिजे, असं हत्यार जे त्याच्या घरी राहून तुमची मदत करेल. आणि त्या हत्याराचं नाव आहे प्रिया मोहिते. आणि ते तुम्ही इथे तुमच्या घरात गंजत ठेवलंय. कळतंय का? इंटरेस्टिंग उरलंच नाही आयुष्यात. शिरवाईनी प्रेग्नंट असल्यापासून घाण्याच्या बैलाला झुंपावं तसं झुंपलंय मला कामाला. नाश्ते करा, स्वयंपाक करा, कांदे चिरा, थोडे झुंपतायत एकतर. नुसती खरकटी काढा, मुलकरीण करून ठेवलं या घरात मला फक्त. नेत्रा, कणिक मळून देऊ का ग? काय माहिती का, कांद्याची सालं काढायची आणि ते पाण्यात भिजत टाकायचे, म्हणजे चिरताना झोंबत नाही डोळ्यांना. अयो, कांद्यामुळे पाणी नाही आलंय माझ्या डोळ्यात. मग याची आठवण आली. प्रियाची आठवण सगळ्यांनाच येते ग, क्षणाक्षणाला येते बघ. मला कळतंय बाळा, तुझ्या मोठ्या बहिणीसारखी होती ती. नको काळजी करूस, येणार आहे परत आपल्या घरी. रडायचं नाही. मंजुषा ताई, टेन्शन घेऊ नका. माझं जोगदंडे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. आता तुम्ही तिथे गेलात की ऑलरेडी टाईप रिटर्न स्टेटमेंट असेल, ती नीट वाचा, त्याच्यावर सही करा. उद्या सकाळी दादाला अटक होईल. सिंपल. बरं विहंगा, आता इथून निघताना मी आधी निघेन, माझी गाडी घेऊन. कारण माझी खात्री आहे की दादाची माणसं आपल्यावर कुठे ना कुठेतरी पाळत ठेवून असणारच. ते माझ्या गाडीला फॉलो करत राहतील आणि मी इथून निघालो की बरोबर अर्ध्या तासांनी तू अनघाच्या गाडीत मंजुषाताईंना घेऊन निघ. डोंट वरी, मी पोचेन. जोगदंडे साहेबांच्या ऑफिसमध्ये तुम्ही दोघंच जाणार आहात. अनघाची गाडी कोणीच ओळखणार नाही, त्यामुळे त्या गाडीतून तुम्ही आरामात जाल. ओके? सत्यजित आणि मी, तुझी गाडी लागणार आहे ना? या सगळ्यात मी कुठे असणार आहे? अनघा, तू या सगळ्यात कुठेही नसणार, कारण मला तुला या पिक्चर मध्ये कुठेच येऊ द्यायचं नाहीये, कळलं? अरे पण त्यांना माझा संशय अजिबात येणार नाही, कारण त्या दादानी काय किंवा त्याच्या माणसांनी काय मला पाहिलंय कुठे? अनघा, तुला काय हिरोईन बनण्याची हौस आली आहे का? दादाची कुत्री आपल्यावर पाळत ठेवून असतील. उद्या जर तू त्यांना दिसलीस तर
मला तुला धोक्यात नाही टाकायचं, तुला कळत नाहीये का? सत्यजित तुला निघायला हवं, नाहीतर पोचायला उशीर होईल. बरं मंजुषाताई, दादाला एकदा अटक झाली की तुम्हाला इथे राहता येणार नाही. मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन. सत्यजित, अरे पण वाद नको आहेत. मंजुषाताई, ऑल द बेस्ट. व्यंग सांभाळ. आणि आता चिडू नकोस. बाय. मंजिरे, हे बघ, कुठं बी जायचं असेल ना तरी मला संगती घेऊन जायचं सांगून ठेवती. कळलं. मगापासून कमीत कमी 50 वेळेला तरी ऐकलंय मी आजी. 100 वेळेला सांगन. महत्वाचं आहे म्हणून म्हातारीचं ऐकायचं. रागावलात तुम्ही माझ्यावर? मगाशी मी न सांगता गेले त्याबद्दल सॉरी. अगं नाही ग पोरे, तुझी काळजी वाटती म्हणून सांगितलं. आधीच या घरावर इतकी संकट येऊन गेल्या ती आणखी त्याच्यात भर पडाय ना ग. नाही, समजू शकते मी, पण आज त्या मंजुषा वहिनींना भेटणं खूप महत्वाचं होतं. त्यांनी फक्त त्या दादा विरुद्ध साक्ष देणं गरजेचं आहे, बस. मग आपली प्रिया त्या दादाच्या कचाट्यातून लगेच सुटेल. पण म्हणून तुझा जीव धोक्यात घालून नाही. ते काय बी असू देत, म्या सांगितलंय नव ते ऐकायचं. हो, आणि म्या काय हे माझ्या पदरच सांगत नाही ग, सत्यानं सांगितलंय तुला सांगाया. त्या काळतोंड्या दादा होळकर बरोबर युद्ध पुकारलंय ना व माझ्या लेकरानं. मग घरातल्यांची सुरक्षा बघाय ना ग. तवा म्या जे सांगते ते ऐकायचं. हा, माझी काय ते काय म्हणतात ते आड्डर आहे असं समज. ऑर्डर. हा, तेच ते. तुला कळलं नव? मग झालं. Thank you, Mr. Soldier. मिसेस होळकर नाही, मिस मंजुषा. मंजुषा सरंजाम. Oh, my mistake. Miss Manjusha Saranjana. आजपासून तुमचं नवीन आयुष्य सुरू झाले. हे केवळ तुमचं स्टेटमेंटच नाहीये, अनेक निष्पाप जीवांच्या आत्म्याला मिळालेली शांती आहे. यापुढे कोर्टात तुम्ही हीच साक्ष कायम ठेवा. तुम्हाला काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस खातं घेईल. थँक्यू एसीपी साहेब. इट्स माय प्लेजर. मिस्टर भोसले, उद्या सकाळी दादा होळकरला अटक होईल आणि प्रिया मॅडमची सुटका होईल. हा शब्द आहे माझा तुम्हाला. वहिनी, बोलिवलंस? हो, बसा ना. काय ग, प्रियाबद्दल काय कळलं? हो तर. अहो, सत्यजितचा फोन आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार उद्यापर्यंत प्रिया घरी यायला पाहिजे. काय? अहो, ती मंजुषा नाही का,
दादा होळकरची बायको, तिने तिची साक्ष लिहून दिली आहे पोलिसांना. बरं झालं. आई अंबे पावलीस ग बाय. खरंच आहे. प्रिया सुखरूप घरी परत आली ना म्हणजे मग भरून पावलं म्हणायचं. वहिनी माझं एक ऐक, बाकी काय केलं नाहीस ना तरी चालत, पण प्रिया आल्या आल्या तिचं लगीन सुहास संग लावून दे. माझाही तोच विचार. आपणला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहू आत्या. पण आता सुहासराव प्रियाशी लग्न करायला तयार झाले पाहिजेत ना. पण सत्यजित, आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी, तो तिला करेल ऍक्सेप्ट? नक्की करेल, का नाही करणार? कशावरून? मी सुहासला फारसा ओळखत नाही, पण तो तसा वाटतो प्रोग्रेसिव्ह. आपण आता प्रिया दादाकडे इतके दिवस होती, त्यामुळे भल्या भल्यांना या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला नाही वाटत तसं. त्याचं मनापासून प्रेम आहे तिच्या. अरे आता आपण जेव्हा तिला शोधत होतो तेव्हा तोही तितक्याच पोटतिडकीने प्रियाला शोधत होता की. या इतक्या दिवसात सुहास बरेच वेळा माझ्याशी तोडून वागला, मला उलटसुलट बोलला, माझा अपमान केला, पण मला त्याचा राग नाही आला कधीच. कारण त्या सगळ्या मागे त्याचं प्रियावर असलेलं प्रेम होतं. मी त्याचं ते प्रेम समजू शकतो, कारण मी सुद्धा कोणावर तरी जीव तोडून प्रेम केलंय रे. सुहास करेल प्रियाला एक्सेप्ट, माझ्या मनात शंका नाही. सत्यजित, एनिवे चल, मी निघतो. तू काय थांबतोस का इथेच? हो, घरी कोणासाठी जाऊ? बाय. नाही म्हणजे आई, मी बोलतेय ते कदाचित चुकीचं वाटेल तुम्हाला, आणि मला काय वाटतंय की प्रिया आता इतके दिवस त्या दादाच्या घरी राहून येणार आहे. आपण काहीच म्हणणार नाही प्रियाला, पण लोकांसाठी ते चर्चेचाच विषय होणार ना हा. आणि एकदा लोक चर्चा करायला लागले की मग हे डुसके, तोंड बंद ठेव. लय बोललीस. आत्या, नाही म्हणजे मी काही चुकीचं बोलत नाही, खरं तेच बोलते. कप्पा खरं बोललीस. प्रियाबद्दल काय ठाव आहे तुला? आत्या, आई, आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे प्रियावर, पण बाई कितीही खरी असली तरी पुरुषाचा तिच्यावर विश्वास बसतोच असं नाही ना. आम्हाला ज्ञान शिकवू नकस, आणि तुझ्याकडनं अक्कल शिकायची येळ नाही आली आमच्यावर. आणि असा बी जेव्हा मोठी माणसं बोलत असतील तेव्हा मध्ये बोलायचं कारण नाही. जेव्हा बी तोंड उघडते तेव्हा वंगाळच बोलते. मी बोललेलं कानाला वाईट वाटत असेल आत्या, पण खरं तेच बोलतेय मी. आई, काय चुकीचं बोलले मी? हो वंस, मला पटतंय. वंस, आपण सुहासरावांशी एकदा बोलून घ्यायलाच पाहिजे. उगाच नंतर कुणाच्या मनात किंतु परंतु नको. आई, सुहासशी बोलायची आता गरज नाही. गरज नाहीये म्हणजे? म्हणजे मी बोलले त्याच्याशी कधी? मगाशीच. फोन करून त्याला बोलावून घेतलं होतं मी इथे याच संदर्भात बोलायला.